प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन आहे 22 ऑगस्ट 2024 गुरुवार। अलिसाच्या नोकराला परमेश्वराने पाहिले। अलिसा प्रार्थना करीत म्हणाला, प्रभू मी प्रार्थना करतो की त्यांचे डोळे उघड। मग परमेश्वर तरुण माणूस डोळे उघडला। दुसरी राजा 6 अध्याय 17 वचन। परमेश्वर बर्तिमेसाचे डोळे उघडले, मग तो सर्व पाहू शकला। या गातील गोष्टी आनंदाने जेव्हा प्रभू मनुष्याच्या आत्मिक दृष्टिक्षेप करतो, तो आपल्या आत्म्याचे मित्र प्रभू येशू ख्रिस्त पाहू शकतो। जेव्हा मनाचे डोळे उघडले जातात, तेव्हा आपण समजू शकता या पवित्र शास्त्र आणि ग्रंथातील लपलेले गोष्टी। गोमडी आपले आत्मिक डोळे उघडले जातात। आपण करू शकता देखील आत्मा क्षेत्र बघा। देवदूत आपला स्वर्ग आणि आनंदकाल पाहू शकता। अलिसाचे नोकराने पाहिले तेव्हा सिरियन राजा या सैन्या तो भयभीत सग होय। ततेहोचे डोळे शत्रूकडे पाहतात आणि तुम्हाला घाबरतात, परंतु देवाच्या मुलांची दृष्टी देवाच्या दूताकडे लक्ष देण्याद्वारे आणि त्यांच्याकडे जवळ आहे। आमच्या बरोबर जे आहेत ते आपल्या विरुद्ध आहेत। तेव्हा आपण या श्लोकासाठी मूळ शब्दाची अभ्यास करता तेव्हा ते खालीलप्रमाणे अनुवादित करते। आमच्या बरोबर जे आहेत ते त्यांचे बरोबर असलेल्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण जो तुमच्या मते आहे तो जगाची तुलनेत मोठा आहे। पहिली योहाना अध्याय 4 वचन 4। जेव्हा प्रभू उघडला डोळे, यहोशुआने त्याला तिथे उभे असलेले पाहिले। काढले त्या तलवार स्वर्गीय यजमान त्या कमांडर म्हणून आणि त्या दृष्टांताबरोबर त्याने यरिगोच्या लढ्यात विजय मिळविला। तुमचे डोळे उघडले पाहिजे, म्हणून जेव्हा तुम्ही त्यांची उपासना करता तेव्हा तुम्ही देवाची उपस्थिती पाहू शकता। देवाची उपासना करण्यासाठी हजारो देवदूतांनी आपल्यासोबत सामील होण्यासाठी हजारो देवदूतांना पाहण्यास सक्षम असाल। या जगातील लोकांना पैशांची शक्ती असू शकते, त्यांच्या आज्ञेत सैन्य असू शकते, कदाचित अनेक वाईट पुरुष असू शकतात, पण आपल्या बाजूने आम्ही अग्नीची रथ आणि घोडे आहेत। दुष्ट माणसापासून आपल्याला का भीती वाटली पाहिजे? सिंह म्हणून नीतिमान लोकांना डावूक नाही काय? नीतिसूत्र 28 अध्याय 1 वचन। पिऊ नको, तू याकोब पासून एकटा आहेस, मी तुला मदत करीन। इस्रायलची पवित्र देव म्हणतो, मी तुला मदत करीन। इस्रायलची पवित्र देव। येसाया 41 अध्याय 14 वचन। ज्या प्रार्थना अलिशाने आपल्या नोकराचे डोळे उघडले, जे देवाला माहीत होते, आणि सिरियन सैन्याकडे डोळे जे देवाला ओळखत नव्हते। दुसरी राजे 6 अध्याय 20 वचन। होय, जे देवाला ओळखत नाहीत त्याने डोळे उघडले पाहिजेत, जेणेकरून ते देवाचे ज्ञानात येतात। देवाला ओळखत असलेल्या लोकांची दृष्टी उघडली पाहिजे, म्हणून ते त्यांची शिडणे उभे राहतातही त्यांची लढाई लढण्यासाठी देवाचे मुले तुमचे डोळे उघडले जातील। बघण्यासाठी आग, घोडे आणि रथ आग परमेश्वराने तुमच्यासाठी संग्रहित केले आहे। पुढील ध्यानासाठी वचन। मी डोंगरावर माझे डोळे उचलून घेईन। रिमो माझे मदत कुठे येतो? माझी मदत परमेश्वराकडून आणि पृथ्वी निर्माण केली। स्तोत्र शंभरसी 21 अध्याय 1 आणि 2 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी स्तोत्र शंभरसी 10 अध्याय, शंभरसी 11 अध्याय, शंभरसी 12 अध्याय। संध्याकाळी 1 कोरिंथीकर 5 अध्याय। धन्यवाद।